हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल. तर आज आपल्या या व्हिडिओमध्ये मी खूप जास्त महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे ब्रेस्ट फिडिंगबद्दल तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझी जी मुलगी आहे ना, ती आता 23 महिन्याची आहे. म्हणजे आता नेक्स्ट मंथमध्ये जानेवारीमध्ये ती 2 वर्षाची कंप्लीट होईल. आणि मी म्हणजे अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये तिची ब्रेस्ट फिडिंग आता म्हणजे पूर्णपणे टोटल बंद केली आहे. तर आता मी काय काय म्हणजे जे घरेलू आपले जे सगळ्यात पहिले आपण सगळ्या ज्या मॉम्स आहेत ते काही ना काही घरच्या गोष्टी पहिले ट्राय करतो आणि नंतर मग डॉक्टरकडे जातो. तर असं काहीचं असतं. तर माझा मी एक्सपिरियन्स सगळ्यात पहिले तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडी जरी माझ्या एक्सपिरियन्सवरून हेल्प झाली तर मला पण कुठेतरी थोडं चांगलं वाटेल. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चलो, चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर तुमच्यासोबत मी ही गोष्ट क्लिअर करते की मी हाच टायमिंग का बरं निवडला सईचं टोटल दूध बंद करण्यासाठी. कारण ती आता 2 वर्षाची नेक्स्ट महिन्यामध्ये होणार आहे, म्हणजे जानेवारी महिन्यात. तर हाच टायमिंग योग्य असतो, म्हणजे असं आपल्याला नेहमी आपल्या घरातले सुद्धा सांगत असतात. जसं माझ्यासोबत जे झालं ना, म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची आता तिनं वरचं बऱ्यापैकी चांगलं खायला लागली आहे, पुन्हा मग आता तिला कळायला सुद्धा भरपूर गोष्टी लागल्या आहे. माझी वहिनीसुद्धा सांगायची की हीच एज तिची प्रॉपर आहे, म्हणजे तिचं दूध वगैरे बंद करण्यासाठी. तर झालं असं की आता माझ्या घरामध्ये ना सगळे लग्न, आता इथनं पुढे लग्नाचा जो सीझन आहे तो सुरू होणार आहे. तर म्हणजे आता मावस भावाचं लग्न, मामे बहिणीचं लग्न, असे सगळे जे लग्न आहे ना ते असे जवळ आले आहेत. तर मग मी विचार केला की आता आपण 4-5 दिवस तरी, एकदम जवळचं लग्न म्हटल्यावर आपण 4-5 दिवस तरी आधी असं जातोच. तर मग तिथे गेल्यावर इनी जर मला जास्त त्रास दिला ब्रेस्ट मिल्कसाठी म्हणा, किंवा मग तिथे गेल्यावर थोडंसं आता वातावरण चेंज होतं तर मुलं थोडीशी चिडचिडपणा करतात. तर मग मला वाटलं की तिथे आपण असं थोडंसं नाही का, आपण पण इरिटेट होऊ आणि मुलं पण इरिटेट होईल. त्याच्यापेक्षा आधी जर मी ही जर्नी स्टार्ट करून घेतली, म्हणजे आधीपासून जर मी हिचं ब्रेस्ट मिल्क बंद केलं आणि टोटल चांगलं असं व्यवस्थित वरचं खायला लागली, तर ती पण लग्नामध्ये एन्जॉय करेल आणि मला पण करता येईल. तर असं विचार आला आणि मी म्हटलं चला आता आपण ना ही सुरुवात करायला पाहिजे सगळ्यात पहिले तर भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघितले की कसं बंद करायचं ह्या सगळ्या गोष्टी. पण मला थोडीशी भीती वाटायची की रात्री जेव्हा कसं असतं, आपलं बाळ आणि आपले एक जी बॉन्डिंग असते ना ते आपल्याला माहिती असते की आपलं बाळ दिवसभर जरी नाही मागितलं तरी झोपताना मात्र त्याला दुधाशिवाय झोप लागत नाही. असं म्हणजे सयूबद्दल तरी आहे माझ्यासोबत. तर मला असं वाटायचं की मी कसं बंद करू. आता तिच्यामध्ये असं सांगायचं की हां बाळ ना, म्हणजे तुम्ही ना पहिले दुपारचं बंद करा, मग हळूहळू रात्रीचं बंद करा, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. किंवा मग जर रात्री बाळ तरीही उठलं ना तर तुम्ही त्याला दूध देऊ शकता, किंवा त्यांना म्हणजे काऊ मिल्क म्हणा, किंवा मग पाणी वगैरे, किंवा मग त्यांना जे एखादं ज्यांचं त्यांचं फ्रूट वगैरे आवडीचं असेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता. पण सयूचं अशी गोष्ट होती ना की म्हणजे आतापर्यंत जो आता 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो मी एक्सपिरियन्स घेतला की तिला असं होतं की रात्री तिनं 5-6 वेळ तरी उठायची आणि उठल्यावर तिला फक्त दूधच लागायचं, जे ब्रेस्ट मिल्क आहे ते. बाकी काऊ मिल्क नाही आणि कुठलाच मिल्क नाही, असं तिचं होतं. तर मग मी म्हटलं की यार, हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जो म्हणजे माझ्यासोबत असा आहे की जर मी टोटल बंदही केलं, म्हणजे माझ्या वहिनींनी मला एक क्रीम सांगितली होती जे की आता प्रत्येकच मेडिकलमध्ये मिळते आणि सगळ्याच मॉम्स जे आहेत तेही ट्राय करत असेल कदाचित. मला त्याचं एवढं नाव वगैरे नाही माहीत, पण ती एक कडू कडू असते आणि ती लावल्यावर म्हणतात की मुलं घेत नाहीत असं दूध वगैरे. तर मी म्हटलं ती मी लावेल, ठीक आहे, हां म्हणजे ट्राय करेल. पण लावल्यानंतर ती म्हणतात की 4-5 दिवस त्याचा कडवटपणा असा राहतो आणि नंतर मग लावल्यानंतर जर तरीही तिने नाही ऐकलं आणि जर मागितलं तर मग मी तेव्हा काय करू, असं थोडं माझ्या मनात होतं. तर मी म्हटलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या नाही करणार. मग मी असं करत करत अजून 2 महिने वाट बघितली की आता हिला थोडंसं म्हणजे समजदारी आली की ही हळूहळू नाही म्हणेल असं. पण असं काहीच नसतं, जोपर्यंत आपण आपला माइंड सेट करत नाही ना की हा मला आता खरंच सोडवायचं आहे. सगळ्यात पहिले तर जी आई आहे ना, म्हणजे आपण जेव्हा आई बनतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले स्ट्रॉंग व्हावं लागतं आणि नंतर मग आपण बाळाला समजवू शकतो असं आहे असं. तर तुम्हाला जसं मी सांगितलं, माझ्या वहिनीने मला एक क्रीम सजेस्ट केली होती की मग मी म्हटलं नको, मला हे नको, कारण त्याच्यावर दुसरं ऑप्शनच नाही आहे. जर बाळाने तरीही मागितलं, खूपच जिद्दी बाळ असेल तर मग आपण काहीच नाही करू शकत. तर मला असं नको होतं. तर मी एका व्हिडिओमध्ये असंच यूट्यूबवरती बघितलं होतं की त्यांनी ना असं नेल पेंट लावू शकतो आपण असं सांगितलं होतं. पण मग मला असं वाटलं नेल पेंट लावावं आणि त्याच्या स्मेल वगैरेने जर काही झालं तर. पण मग मी नेल पेंट सगळ्यात पहिले असं लावून घेतली. दुपारच्या वेळेला ना सैव जेव्हा झोपते तेव्हा तिला दूध हवं असतं आणि दूध पिता पिता ती झोपून जाते, असं तिचं रुटीन असतं. तर मी सगळ्यात पहिले नेल पेंट थोडीशी अशी रेड कलरची लावली, जेणेकरून तिला असं वाटेल की हां मला ना काहीतरी मेडिसिन वगैरे आपण लावलेली आहे आणि आता आपण दूध नाही पिऊ शकत असं. पण मला तिचं पहिलं रिॲक्शन बघायचं होतं की हे काय करते असं. तर सगळ्यात पहिले दुपारी मी ना सगळे लाईट्स वगैरे पहिले ऑफ केले आणि जसं आपण नाही का रात्रीला झोपतो तसं थोडंसं
तर सगळ्यात पहिले दुपारच्या वेळेस तिला झोपताना मी तिला दाखवलं की हे बघ मला ना आता थोडंसं म्हणजे आपण मेडिसिन लावलं आहे, मला ना थोडंसं बरं नाही आहे, आता मा तुला दूध नाही देऊ शकत असं. तर ती बघायची की काय झालं मला, काय झालं असं. तर नंतर ना तिने तिचा माइंड एक सेट केला होता की हां मला काहीतरी झालेलं आहे, म्हणजे ती मला मा म्हणते. तर तिला असं कळून गेलं होतं की आपल्या माला ना काहीतरी झालेलं आहे, आता आपल्याला नाही देऊ शकत. म्हणजे जेव्हा बाळ स्वतःचं स्वतः असं रिसायकल करून ठेवतं ना की हां आता आपल्याला नाही मिळणार, जेव्हा त्यांचा तो माइंड सेट होतो ना तेव्हा मग आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही. म्हणजे मला तरी माझ्या एक्सपिरियन्सवरून असं वाटलं. तर मग तिला थोडंसं असं रेड नेलपेंट असल्यामुळे थोडीशी अशी भीती वाटली की काहीतरी असं झालं आहे मला असं मेजर. तर मग झोपताना मी तिला म्हटलं आता तुला दूध पिऊन झोपायची सवय होती तिला. तर तिला मी असं म्हटलं आता तुला दूध हवं आहे का? तर ती मला लिटरली अशी बोलली नो नो मा नो, आता नको आहे मला असं. तर मग मी म्हटलं आता हिला कसं झोपवायचं. तर मी असंच लाईट्स वगैरे तर ऑफ केलेले होते. फक्त ना असे आपले अंगाई गीत वगैरे असते ना, फक्त ते एक लक्षात ठेवायचं जे झोपताना ना एकच कुठलंही गाणं ठेवायचं. म्हणजे जेव्हाही आपण बाळाला झोपवतो आणि जेव्हा आपण ते गाणं म्हणतो तेव्हा त्यांना कळालं पाहिजे की हे गाणं आईने म्हटलं म्हणजे आता आपल्याला झोपायचं आहे असं. कारण काय होतं आपण हे गाणं ते गाणं असं म्हटलं की मग त्यांना कळत नाही की आता आपल्याला नेमकं झोपायचं आहे की नाही. तर एकच जर आपण गाणं ठेवलं ना की मग त्यांचा एक माइंड त्याच्यामध्ये सेट होऊन जातो की अच्छा हे गाणं म्हटल्यावर आता आपल्याला झोपायचं आहे. तर मग मी ना सगळ्यात पहिले एक तिला आपला एक कृष्णाचा मंत्र आहे, कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो. तर हा मंत्र ना घरामध्ये म्हणणंही चांगलं असतं, बाळाला झोपवतानाही खूप चांगलं असतं. तर मी म्हटलं चला आता हाच मंत्र आपण एक ट्राय करूया. तर सगळ्यात पहिले मी हा मंत्र म्हटला आणि तिला असं थापटत झोपवलं. आणि तुम्हाला सांगते अवघ्या 10 मिनिटात ती झोपून गेली. तर दुपारची तर वेळ माझी निघून गेली होती, निघून गेला. पण आता मग रात्री तर जेव्हा रात्र झाली तुम्हाला सांगते म्हणजे त्या दिवशी ना तिला मी रात्रीचं पोटभर असं जेवण दिलं होतं. म्हणजे दूध चपाती दिलं होतं की जेणेकरून तिला रात्रीला भूक लागायला नको. आणि लागलंही तर मग आता बघूया काय करायचं. तर 9 साडेनऊच्या दरम्यान मी तिला जेवण दिलं होतं. जेणेकरून मग जास्त पहिले मी तिला 8 वाजता जेवण द्यायची. पण मी म्हटलं आता आपलं म्हणजे ब्रेस्ट मिल्क बंद करायचं आहे तर 9 साडेनऊला देऊ, म्हणजे रात्री भूक वगैरे लागायला नको असं. तर जेव्हा जेवण वगैरे दिलं आणि ती 10 10:30 अराऊंड 10:30ला झोपली असेल. तर डायरेक्ट ती उठली 2 वाजता. आणि तिचा तो रुटीनच होता की सगळ्यात पहिले 2 वाजता उठायचं, मग वापस 3:30ला 5:30ला 6:30ला हे तिचं पहिले फिक्स होतं हां. तर मग सगळ्यात पहिले ती 2ला उठली. आणि मग मला म्हटलं आता तर ही उठली, आता काय करायचं. तर मग तिला तिचं आठवलं की मी तिला म्हटलं काय झालं काय झालं. आणि तिला एकदा अशी हिंट देऊन दिली की मला बाऊ झाला आहे ना. मग ती म्हणायची अशी करायची. आणि मग तिला असं वाटलं की अरे मग तिला ते आठवलं की अरे हां मला असं आपल्याला दाखवलं होतं काहीतरी झालं आहे. मग ती म्हणायची नो नो नो. आणि पुन्हा मग जी म्हणजे दुपारी झोपताना मी अंगाई गीत म्हटली होती, जी रात्री झोपताना म्हटली होती ती सेम म्हटलं. गीत म्हटल्यावर तो मंत्र म्हणू शकतो आपण, तो मंत्र मी तिला म्हटलं आणि पुन्हा झोपवलं. ती 2 ते 3 मिनिटात पुन्हा झोपून गेली. पण मग पुन्हा उठली 3:30 वाजता. जे आता एकदम तिचं रुटीन म्हणजे आता एकदम सडनली चेंज व्हायला थोडासा वेळ लागतो ना. तर ती जी जशी पहिली उठायची तशीच ती पण उठली होती. 3:30ला उठली आणि मग पुन्हा रडणं सुरू केलं. मग आता रडणं सुरू केल्यावर थोडंसं असं वाटलं की आता ही दूध मागतेच की काय, असं थोडंसं मला भीती वाटत होती. मग मी तिला म्हटलं काय झालं काय झालं. 2 मिनिट तिला असं घेतलं आणि थोडंसं 2-3 चक्कर मारले. मग तिला म्हटलं पाणी देऊ का तुला, पाणी वगैरे थोडंसं दिलं. आता याच्यामध्ये तुम्ही दूध पण तिला देऊ शकता, काऊ मिल्क. जर ते घेत असतील, आपण त्यांना फक्त ऑफर करून बघायचं, जर घेतलं तर ठीक आहे. पण मग तिला मी वापस 3:30 वाजता असं आठवण करून दिली की मला बाऊ झाला आहे म्हणून तुला नाही देऊ शकत ना बाळा, असं समजवलं. आणि पुन्हा मग असं म्हणत झोपवलं. तर पुन्हा ती झोपली. ठीक आहे. तर मग मला तेव्हा खूप छान वाटलं की अरे आता आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे असं. मग पुन्हा 5:30ला उठला, सेम प्रोसिजर सेम केली होती. आणि मग नंतर नेक्स्ट डेला झालं असं की मला खूप जास्त पेन व्हायला लागला होता. कारण की कसं एकदम म्हणजे आपल्या आईसाठी पण सुद्धा हे ब्रेस्ट मिल्क बंद करणं तेवढंच अवघड असतं. कारण मग ते ब्रेस्टमध्ये म्हणजे दूध साठवणं म्हणा किंवा पेन होणं म्हणा, त्याचा खूप जास्त त्रास होतो. आणि मला नेक्स्ट डेपासून म्हणजे टोटली असं हातसुद्धा नाही लावता यायचं, एवढं पेन व्हायचं. तर मी म्हटलं आता काय करायचं. तर सगळ्यात पहिले ना आम्ही डॉक्टरकडे गेलो दुपारच्या वेळेस आणि त्यांना सांगितलं की आता मी हिचं दूध बंद केलं आहे, तर पण आता हे दूध वगैरे येतं याच्यासाठी काय करायचं. तर हे प्रत्येकच म्हणजे मॉमसोबत होत असतील असं नाही आहे. कोणाकोणासोबतच ही गोष्ट होते ज्यांना म्हणजे भरपूर दूध वगैरे असते सुरुवातीपासून, किंवा मग कोणाकोणाचं बाळ एकाच साईडने फीड करतं एका साईडने नाही करत, त्यांच्यासोबत ह्या गोष्टी म्हणजे होत असतात असं. तर माझ्यासोबत असंच झालं होतं. म्हणून मग मी डॉक्टरकडे गेली. जिथे माझं म्हणजे सी सेक्शन झालं होतं त्याच मॅडमकडे गेली होती. कारण त्यांना कसं आपली हिस्ट्री वगैरे सगळ्या गोष्टी माहिती असतात.
तर मग त्यांच्याकडे गेली तर त्यांनी मला टॅबलेट दिल्या आणि त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की हा जो टाईम आहे हा परफेक्ट आहे. कारण जसं जसं बाळ मोठं होतं ना तसं तसं त्यांना कळायला लागतात आणि जसं त्यांचा हट्टीपणा वाढत जातो मग ते अजिबातच ऐकत नाही. म्हणजे आपण काहीही ट्राय केलं की म्हणजे नंतर मेडिसिन म्हणा किंवा काही कोणी कोणी कडुनिंबाचा पाला, कोरफड या भरपूर गोष्टी ट्राय करतात, पण तेव्हा ती मुलं ऐकत नाही. तर हाच टायमिंग फिक्स आहे की त्यांच्याकडून ऐकल्यावर मला अजून म्हणजे असं समाधान वाटले की हां, आपण जो निर्णय घेतला तो व्यवस्थित आहे असं. आणि नंतर त्यांनी मला असं 2 ते 3 दिवसाचे टॅबलेट वगैरे दिल्या. त्यांनी म्हटलं की हे बंद होऊन जाईल असं. तर मग म्हणजे औषध वगैरे घेतली आणि नंतर मग मला थोडंसं जाणवतं आपल्याला कमी-कमी होत आहे असं. पण मग नंतर पुन्हा मग मला असं वाटायचं की म्हणजे अजून तिला त्रास नको व्हायला या गोष्टीचा. जर एखाद्या दिवशी आठवलं आणि हां, आता मला पाहिजेच दूध आणि तेव्हा या टॅबलेटमुळे जर आपलं दूधच बंद झालं तर मग आपण काय करणार? असं पण मला थोडीशी भीती वाटायची. तर मी तुम्हाला हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगेल की तुमचं बाळपण समजा 20 ते 24 महिने म्हणजे 2 वर्षापर्यंतच्या आत असेल ना, तर त्यांचं आत्ताच दूध बंद करा. कारण नंतर मग ते अजिबात ऐकत नाही. तर म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून तरी मी सांगते, कारण अजून त्यांना ना एकदम अशी मॅच्युरिटी आलेली नसते 2 वर्षापर्यंत. तर मग आपण त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या ती त्यांच्या डोक्यामध्ये बसून जातात की हां, असं झालं असेल किंवा मग असं मला आपल्या झालेलं आहे, आईला आपल्याला त्रास झालेला आहे, अशा गोष्टी. कारण नंतर मग जसं जसं त्यांची मॅच्युरिटी लेवल वाढते ना तसं मग त्यांना समजतात सगळ्या गोष्टी. तर मग ते आपली गोष्ट ऐकत नाहीत अजिबात. आणि हां, दुसरी अजून एक गोष्ट होती की भरपूर मुलांना काय करतात की म्हणजे आता दूध नाही द्यायचं आहे का मग त्यांना पाळण्यामध्ये झोपवतात की मग आता हे दूध नाही मागणार. पण तसं नसतं. कारण आपण कुठेही एखाद्या वेळेस गेलो ना, समजा आता कुठे लग्नाला गेलो किंवा कोणत्या फंक्शनला गेलो, मग तिथे पाळणं नसेल तर मग तिथे काय करायचं? तर म्हणून ह्या सवयी ना आपल्यावरती असते की आपण सुरुवातच कोणती सवयीपासून लावतो असं. तर मी तरी तिला म्हणजे पाळणं वगैरे असं नाही लावलं, डायरेक्ट बेडवरती झोपायचं. कारण मग अजून या सवयीसाठी अजून एक तिसरी सवय लावून घेणं आणि नंतर मग पुन्हा ती सवय मोडणं खूप जास्त कठीण जातं. म्हणून मला तरी असं वाटलं की आता या म्हणजे या सवयीमध्ये थोडंसं आपल्याला त्रास होईल की हा बेडवर झोपवणं असं तसं. पण मग ती चांगली सवय लागून जाईल आणि पुन्हा मग तिसरी सवय मोडायचं आपल्याला काम पडणार नाही असं. तर मी तरी तुम्हाला हे सांगेल की मी जसं नेलपेंटचं ट्राय केलं तर तुम्ही नेलपेंट वगैरे नका करू. समजा आपलं हळद वगैरे असते ना, तर हळद छान अशी भिजवून घ्यायची आणि ती लावायची. म्हणजे जेणेकरून कसं आपल्यालाही काही त्रास होत नाही. तसं नेलपेंटचाही काही त्रास झाला नव्हता मला. नेक्स्ट डेला ते निघून गेलं होतं. कारण कमी क्वांटिटीमध्ये लावलं होतं. पण तरीही नेलपेंटपेक्षाही चांगलं हळद आहे. जर हळद थोडीशी भिजवून आपण अशी लावली ना, तर त्या कलरनी सुद्धा मुलं घेत नाहीत दूध असं. बाकी तुम्ही आता बघू शकता की तुमच्या बाळाला म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करताय त्याच्यानुसार तुम्ही देऊ शकता. तर असं काहीशी माझी ब्रेस्ट फिडिंगची जर्नी होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. होऊ शकते की माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली तरी माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.